प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. आज या सकाळच्या समयी त्याचं पवित्र गौरव करण्याची संधी परमेश्वराने दिली, त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करूया. आज मी देवाचं वचन ऐकू. याचा विषय आहे पलीकडचं परिवर्तन प्रकाशमान होते. प्रियानो, परिवर्तनाचं स्वरूप स्वतःला व मंडळीला किंवा कुटुंबाला का जाणवत नाही किंवा का दिसत नाही? कारण ते जुन्या जीवनात, जुन्या स्वभावात ख्रिस्ताला घेऊन, वचनाला घेऊन ते जीवन जगतात. परिवर्तन तेव्हाच प्रकाशमान होतं जेव्हा ते आपले जुने जीवन, जुना स्वभाव सोडून पलीकडे ते जातात. म्हणून लक्षात ठेवा की परिवर्तन माझं प्रकाशित का होत नाही किंवा ते आशीर्वादित का होत नाही? कारण मी पलीकडं माझं जीवन, माझं परिवर्तनाचं जीवन घेऊन, माझं साक्षीचं जीवन घेऊन, माझ्या वचनाचं जीवन घेऊन, माझं प्रार्थनेचं जीवन घेऊन मी पलीकडं जात नसल्या कारणाने माझं परिवर्तन जे आहे हे प्रकाशमान होत नाही. ते प्रकाशमान तेव्हाच होईल ज्यावेळेस जुन्या जीवनातून, जुन्या स्वभावातून, जुन्या आचरणातून ज्यावेळेस तुम्ही पलीकडच्या परिवर्तनाची आशा धरता, प्रार्थना करता, त्यावेळेस त्या साऱ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून येशू ख्रिस्ताने सुद्धा यहुदी लोकातून अशांची निवड केली जे अलीकडच्या जीवनामध्ये जगाच्या कामासाठी, जगाच्या जबाबदारीसाठी व्यस्त ते होते. प्रभूने त्यांना पलीकडं नेलं, त्यांचं परिवर्तन प्रकाशित कसं केलं हे आज आम्ही देवाच्या वचनातून आम्ही ऐकणार आहोत. वाचूया देवाचं वचन. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय, वचन 22 पासून 25 पर्यंत. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय, वचन 22 पासून 25 पर्यंत. नंतर त्या दिवसामध्ये एकदा असे झाले की तो आपल्या शिष्यांसहित मछव्यामध्ये गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. पहा, येशूने शिष्यांना एका नावेमध्ये बसवलं आणि नावेमध्ये बसवल्यानंतर देवाची अशी इच्छा होती आपण कुठं जावं? पलीकडे जावं. या पलीकडच्या परिवर्तनाविषयी, पलीकडच्या अभिषेकाविषयी, पलीकडच्या विश्वासाविषयी, पलीकडच्या आरोग्याविषयी, पलीकडच्या चमत्काराविषयी मला तुम्हाला बोलायचं आहे. कारण देवाने तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलेलं आहे. आणि बायबल या ठिकाणी असं म्हणतं, ज्या नावेमध्ये येशूने शिष्यांना घेऊन प्रवास करायचं ठरवलं त्या नावेमध्ये येशू झोपला. येशू झोपला आणि झोपल्यानंतर समुद्रामध्ये वादळ सुटलं, समुद्र खवळला, त्यांची जहाज, त्यांची नाव बुडायला लागली आणि बुडत असताना बायबल सांगतं शिष्य घाबरले. शिष्य घाबरले कारण ज्यावेळेस तुम्ही पलीकडे जाण्याची तयारी करता, ज्यावेळेस तुम्ही पलीकडे जाण्याची अपेक्षा ठेवता, ज्यावेळेस तुम्ही पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याची योजना आखता, त्यावेळेस शैतान खवळला जातो. तो तुम्हाला बुडवण्यासाठी, तुम्हाला दाबण्यासाठी, तुम्हाला नाश करण्यासाठी तो उभा राहतो. पण बायबल सांगतं शिष्य येशूकडे गेले आणि त्यांना म्हणाले, गुरुजी आपण बुडत आहोत, याची तुम्हाला भीती नाही का? ज्यांचं उभं आयुष्य मासे धरण्यामध्ये, समुद्रामध्ये गेलं, काय त्यांना समुद्राचा अनुभव नाही का? त्यांना वादळाचा अनुभव नाही का? त्यांना तुफानाचा अनुभव नाही का? त्यांना संकटाचा अनुभव नाही का? साऱ्या गोष्टीचा अनुभव आहे. पण परिस्थिती अशी आहे ते स्वतः बुडत चाललेले आहेत.
हे बुडत चाललेले असल्या कारणाने त्यांनी येशूकडे गेले आणि येशू झोपलेला आहे. येशूला का चिंता नाहीये, येशूला चिंता का नाही हे त्यांनी अनुभवलं. कारण त्यांना माहित होतं येशू झोपला. कारण येशूला माहित होतं मी काय करणार आहे. येशूला हे माहित होतं मी काहीतरी करणार आहे. शिष्यांना माहित नव्हतं येशू काहीतरी करणार आहे. लक्षात ठेवा, तुमच्याही परिस्थितीमध्ये वादळ येतं, संकट येते, कष्ट येतील, दुःख येतील, अडचणी येतील. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जरी वाटतं मी काहीतरी करू शकत नाही, मी माझ्या जीवनात दुःख भोगत आहे, बुडत आहे, पण लक्षात ठेवा तुमच्यातील विश्वासाला झोपू देऊ नका, तुमच्यातील समर्पणाला शांत होऊ देऊ नका. ते उत्तेजित होण्यासाठी येशूच्या वचनाची गरज तुम्हाला आहे. कारण जोपर्यंत येशू उठला नाही तोपर्यंत वादळ शांत झालं नाही. पण येशूला वादळ शांत करण्याच्या अगोदर आशा होती की आपण पलीकडे जाऊ. येशू उठला, वादळाला त्याने आज्ञा केली शांत हो. शांत झालं. शिष्य आश्चर्यचकित झाले, हा आहे तरी कोण की समुद्र आणि वादळही याचं ऐकत आहे. जो जगात आहे ना त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे ना तो मोठा आहे. लक्षात ठेवा, जगात कोणी किती मोठं जरी असलं ना, पण तुमच्यामध्ये असणारा देव तुमच्यामध्ये मोठा आहे. तो तुमच्या जीवनातील वादळ, तुमच्या जीवनातील संकट थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवतो. प्रियानो, अलीकडं काय आहे? येशूची काय इच्छा होती? पलीकडं का जावं? पण पलीकडं जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला अलीकडं काय आहे हे शिकवणं फार गरजेचं आहे. काय आहे अलीकडं तुमच्यासाठी? त्याच अध्यायामध्ये 8व्या अध्यायाच्या वचन 19 पासून वचन 21 पर्यंत जर वाचलं तर अलीकडं काय आहेत? नातेवाईक आहेत, आई आहे, भाऊ आहे, बहिणी आहे, कुटुंब आहे, जबाबदारी आहे, सर्व प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी अलीकडं आहे. ते येशूचा शोध करत आहे गर्दीमध्ये. कुणीतरी येऊन येशूला सांगितलं गुरुची आपले आई आणि भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. येशूने काय उत्तर द्यावं? त्यांना घेऊन माझ्याकडे या. काय उत्तर दिलं येशूने? थोडा वेळ त्यांना थांबायला सांगा? नाही उत्तर दिलं. जे कोणी माझं वचन ऐकतात आणि माझ्या इच्छेप्रमाणे चालतात तेच माझी आई आणि तेच माझे भाऊ आहे. हे अलीकडच्या जीवनामध्ये जगाची रिस्पॉन्सिबिलिटी, जगाची जबाबदारी, जगाचं कर्तव्य, जगाचं महत्व या अलीकडच्या जीवनात आहे. आणि पलीकडं काय आहे? परिवर्तन आहे. पलीकडं काय आहे? येशूच्या नावामध्ये चमत्कार आहे. पलीकडं काय आहे? जीवन आहे, वचन आहे, अद्भुत कृती आहे, देवाचं सामर्थ्य पलीकडच्या जीवनात आहे. आणि म्हणून येशूची इच्छा होती की शिष्यांना मी पलीकडे घेऊन जावं. जे जगासाठी साधारण होते, जगासाठी बिगर ओळखीचे होते, देवाची इच्छा होती त्यांना मी पलीकडे घेऊन जावं आणि त्यांना असाधारण मी बनवावं. म्हणून येशूने असं म्हटलं, जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवेल ना तो माझ्यापेक्षाही मोठी कृत्य करेल. माझ्यापेक्षाही मोठी. अनबिलिव्हर, माझ्यापेक्षाही मोठी. लक्षात ठेवा, येशूने त्यांना उत्तर दिलं, आपल्याला पलीकडे जायचंय. हां, अलीकडं आम्ही पाहिलं काय आहे? जबाबदारी आहे, कुटुंब आहे, नातेवाईक आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पलीकडं काय आहे? पलीकडं मर्यादेच्या बाहेरचं परिवर्तन आहे. जो साधारण मासे पकडणारा पेत्र येशूचा शब्द तो ऐकतो आणि आपली जाळी, आपलं गणगोत, आपले नातेवाईक सोडून येशूच्या मागे तो धावतो. मग येशूने पाहिलं, हा जर माझ्यासाठी जाळी सोडतोय
माझ्यासाठी जर सर्व रिस्पॉन्सिबिलिटी सोडून माझ्या पाठीमागं धावतो, तर मग त्याला पलीकडं मला काहीतरी विशेष बनवायचं आहे, काहीतरी विशेष त्याला बनवायचं आहे. अभिवचन देवाने तिथंच त्याला दिलं. आज तू मासे धरणारा होतास, उद्या तू माणसं धरणारा होशील. हे पलीकडचं परिवर्तन आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जुन्या जीवनातून, जुन्या स्वभावातून बाहेर येताना आणि पलीकडे तुम्ही उभे राहताना, परिवर्तन घेऊन, वचन घेऊन, सामर्थ्य घेऊन, अभिषेक घेऊन ज्यावेळेस तुम्ही उभे राहताना, त्यावेळेस जगाला तुमचं आश्चर्य वाटेल की काल मी तुम्हाला जगामध्ये पाहिलं, आज मी तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये उभं राहताना पाहत आहे. आज मी तुम्हाला देवाच्या मिराकलमध्ये उभं राहताना पाहत आहे. आज मी तुम्हाला देवाच्या आश्चर्यकर्मामध्ये उभं राहताना पाहतो. कारण पलीकडे गेल्याशिवाय तुमची ओळख होणार नाहीये. अलीकडं जग तुम्हाला ओळखतं, पण लिमिटेडरित्या. पलीकडं तुम्हाला अनलिमिटेड ओळख आहे. जगाच्या पाठीवरती ओळख आहे. हां, म्हणून तर येशूने असं म्हटलं, श्रेष्ठ कृपादानाची काय करा, इच्छा धरा. कोणत्या श्रेष्ठ इच्छादानाची? जे येशूपेक्षा अधिक मला करता येईल. बायबलमध्ये लिहिलं माझ्या प्रियानो, 1 कोरिंथ 12 अध्याय वचन 31 मध्ये पौल करंथीकराच्या मंडळीला स्पष्टपणे बोलतो. वाचा बरं, 1 कोरिंथकरास पत्र 12 अध्याय आणि वचन नंबर 31 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? श्रेष्ठ कृपादानाची इच्छा बाळगा. आज प्रत्येकाची इच्छा वेगळी, काहीतरी जगेक आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, त्यांच्या समस्याप्रमाणे, त्यांच्या विश्वासाप्रमाणे काहीतरी वेगळी माणसाची अपेक्षा आहे. देव असं म्हणतो, श्रेष्ठ जो माझ्यावर विश्वास ठेवेल ना, तो माझ्यापेक्षा अधिक चमत्कार, अधिक मोठी कृत्य करल. त्या श्रेष्ठ दानाची इच्छा ठेवा. फक्त अन्न भाषाची नाही, फक्त माझ्याकडून आंधळे आणि बहिरे बरे व्हावे हीच नाही, माझ्याकडून फक्त रोगीच बरे व्हावे हीच नाही, माझ्याकडून फक्त आजारी लोक यावे, माझ्याकडून प्रार्थना करावी हीच अपेक्षा ठेवू नका. देवा, तू जे जगामध्ये कृत्य केले ना, त्यापेक्षा अधिक माझ्याकडून तू करून घे आणि ते सर्व गौरव तुला मिळू दे. कारण मी पलीकडं तुझ्याकडं त्या श्रेष्ठ दानासाठी जुन्या जीवनातून नव्या जीवनामध्ये मी आलो, अशासाठी की प्रभू ते श्रेष्ठ दान माझ्याकडे असावं, ते श्रेष्ठ कृपा माझ्याकडे असावी, ते श्रेष्ठ अभिषेक माझ्याकडे असावा, ते श्रेष्ठ काम माझ्याकडे असावं. त्यासाठी प्रभू मला पलीकडं यायचं आहे. अलीकडं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहेत. पलीकडं मर्यादेच्या बाहेरचं परिवर्तन आहे. अनलिमिटेड पॉवर. लक्षात ठेवा, बायबलमध्ये लिहिलं, असे कोण लोक होते की जे अलीकडून पलीकडं गेले आणि त्यांचं परिवर्तन प्रकाशित झालं आणि आजही त्यांचं नाव घेतलं जातं. आजही पहिला व्यक्ती आहे अब्राहम. मला 4 व्यक्ती लवकर तुम्हाला सांगायचे आहेत की जे अलीकडून पलीकडे गेले आणि पलीकडे गेल्यानंतर त्यांची ओळख जगाला झाली आणि त्यांच्या ओळखीमुळं, त्यांच्या विश्वासामुळं, त्यांच्या परिवर्तनामुळं, त्यांच्या देवाच्या पाठीमागं चालण्याच्या निश्चयामुळं ते बदललेच नाही, तर आजही त्यांचं नाव मोठ्या आदराने, मोठ्या विश्वासाने घेतलं जातं आणि त्यांना देवाने आश्चर्यकर्माच्या यादीमध्ये ठेवलं. पहिला व्यक्ती अब्राहम आहे. बायबलमध्ये असं म्हणतं, अब्राहम त्याचं पितृकुळ सोडून यार्दनेच्या पलीकडं आला व देवाच्या दर्शनातील आशीर्वाद त्याने मिळवले. पहिला व्यक्ती. वाचा, तुम्हाला समजेल. यहोशुवाचं पुस्तक 24वा अध्याय. यहोशुवाचं पुस्तक 24वा अध्याय वचन 2 आणि 3 मध्ये
स्वतः परमेश्वर काय म्हणत आहे. यहोशुवा सर्व लोकांस म्हणाला, यहोशुवा सर्व लोकांस म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, इस्रायलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, प्राचीन काळी अब्राम प्राचीन काळी अब्राहम व नाहोर यांचा पिता तेरह नाहोर यांचा पिता तेरह आदी करून तुमचे पूर्वज आदी करून तुमचे पूर्वज फरात महानदी पलीकडे राहत फरात महानदीच्या पलीकडे राहत होते असत हा. व ते अन्य देवाची उपासना करीत असत. ते अन्य देवाची उपासना करत असत. तुमचा मूळ पुरुष अब्राहम यास महानदाच्या पलीकडे हा कडून हा. मी आणले, हा कनान देश फिरवले, हा. त्याचा वंश हा. गुणित केला व त्यास इसाक दिला. पहा, बायबलमध्ये असं म्हणतं, त्या अब्राहमाचं जे कुळ आहे ना, हे कुळ कोणतं काम करत होतं? मूर्तीपूजा करणारं काम करत होतं. देवाने अब्राहमाला स्पष्ट सांगितलं, अब्राहमा, तो आपलं गणगोत, तो आपलं नातेवाईक, तो आपलं पितृकुळ हे सोडून माझ्या मागं ये. मी तुझं नावच नाही, मी तुझं साक्ष बदलून टाकणारा देव आहे. त्याला पहिल्यांदा अब्राम म्हणायचे, नंतर तो यार्देनीच्या पलीकडे आल्यानंतर अब्राहाम झाला. लक्षात ठेवा. आणि मग तो विश्वासाचा जनक कसा झाला, विश्वासाचा पिता कसा झाला, विश्वासाचा उत्पन्न करता कसा झाला? ज्यावेळेस तो यार्देनीच्या पलीकडे आला त्यावेळेस देवाने त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जुन्या जीवनातून, जुन्या स्वभावातून अलीकडून पलीकडे तुम्ही ज्यावेळेस जाताना त्यावेळेस पहिली गोष्ट, देव तुमच्याबरोबर बोलायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट, देव तुमची परिस्थिती बदलायला सुरुवात करेल. तिसरी गोष्ट, जे तुमच्याकडे नाही ते देण्याचं अभिवचन परमेश्वर तुम्हाला देतो. चौथी गोष्ट, जे अशक्य आहे ते शक्य करण्याचं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये देव देतो. आणि पाचवी गोष्ट, जे अस्तित्वात नाही त्या अस्तित्वात तुमच्यासाठी करण्याची ताकद तुमच्या विश्वासामध्ये तो उत्पन्न करतो. हे आहे पलीकडचं परिवर्तन. अब्राहम, त्याची पत्नी, त्याचा पुतण्या, काही नोकर चाकर, जनावरं घेऊन तो फरात महानदीच्या पलीकडं तेरह आणि त्याचं कुटुंब जे मूर्तीपूजा करणारं होतं, त्या मूर्तीपूजा करणाऱ्या कुटुंबातून परमेश्वराने अब्राहमाला अलीकडचा होता जे जीवनात होता, प्रभू त्याला पलीकडच्या जीवनात घेऊन गेला. हे तेव्हाच परिवर्तन शक्य झालं ज्यावेळेस अब्राहम परमेश्वराचं ऐकून यार्देनीच्या पलीकडे तो गेला. प्रियानो, जोपर्यंत तुम्ही जुना मित्र, जुनी मैत्रीण, जुने विचार, जुना स्वभाव, जुनी संगती, जुनं आचरण, जुने विचार, जुनं सर्वस्व सोडून परिवर्तनाच्या दिशेने पलीकडे जर तोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत तुमचं जुनं नाव, तुमचं जुनं काम, तुमची जुनी ओळख, तुमचं जुनं अस्तित्व हे जगासाठी काहीच महत्त्वाचं नाही. लक्षात ठेवा, यार्देनीच्या पलीकडे आल्यानंतर पहिलं तुमचं नाव चेंज होईल. विश्वासाचा जनक म्हणून देवाने त्याला उभं केलं. देवाने त्याला यार्देनीच्या पलीकडे आल्यानंतर म्हटलं, हे आकाशातील तारे मोज, या समुद्राच्या काठावरची असलेली रेती तुला मोजता येते का? मोज. तुझी संतती मी अशीच आशीर्वादित करन. हे अभिवचन पलीकडे गेल्यानंतर देवाने त्याला दिलं. आणि त्याच विश्वासाच्या अभिवचनाला घेऊन अब्राहम देवाच्या पाठीमागत चालला. कुरकुर त्याने केली नाही. त्याने देवाला कधी दोष दिला नाही. त्याने कधी देवाच्या विषयी शंका घेतली नाही. जर देव म्हणतो, देव माझ्याशी जर बोलला तर देव हे वचन पूर्ण करावयास समर्थ देव आहे, या विश्वास ठेवून तो देवाच्या बरोबर चालला. म्हणून बायबल सांगतं, हे अलीकडच्या जीवनात जगणारे कुटुंब पलीकडे गेलं आणि शास्त्र सांगतं वचनातले आशीर्वाद देवाने त्याला द्यायला सुरुवात केली. हे परिवर्तन आहे. अब्रामाच्या पितृकुळामध्ये
देवाची ओळख विसरून चाललेलं कुटुंब होतं. पण परमेश्वराने अब्राहमावरती दया केली, अब्राहमाने तेरहावरती दया केली, अब्राहमाने त्याच्या पितृकुळावरती दया केली, परमेश्वराने त्याच्या घराण्यावरती दया केली, परमेश्वराने त्याचा विश्वास पाहिला. परमेश्वराने पाहिलं अब्राहम एक गोष्टीने उन्हा आहे, मला त्याला अभिषिक्त करायचं आहे, मला त्याला वचनाने भरायचं आहे, मला त्याला दर्शनाने भरायचं आहे, मला त्याच्या पवित्र कामासाठी मला माझा अब्राहम पाहिजे. प्रियानो, लक्षात ठेवा, अलीकडं त्याच्या जीवनात अनेक गोष्टी कमी होत्या, पलीकडं गेल्यानंतर ती कमीपणा देवाने दूर केला, तो वांजपणा दूर केला, तो श्रापित अवस्था देवाने दूर केली. पण हे पलीकडं गेल्याशिवाय अब्रामाची ओळख झाली नाही. अलीकडं त्याला किंमत नव्हती, पलीकडं त्याला किंमत मिळाली. पलीकडं त्याच्याशी देव बोलायला सुरुवात झाला. पलीकडं तू ये, मी तुझा वंश आशीर्वादित आणि बहुगुणित करेल. पलीकडं गेल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाही आहे. हां, पलीकडचं परिवर्तनाकडे लक्ष द्या. दुसरा व्यक्ती आहे माझ्या प्रियानो, पेत्र. मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय, मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय वचन 16 पासून 20 पर्यंत जर वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वराने पेत्राचा कशा पद्धतीने उपयोग करण्याचं अभिवचन परमेश्वराने त्याला दिलं. नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया, त्याला त्याचा शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रिया त्याला भेटला. हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, हे समुद्रामध्ये जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, म्हणजे तुम्ही माणसं धरणारे व्हाल, असे मी करीन. हे अभिवचन परमेश्वराने शिमोन आणि त्याच्या भाऊ आंद्रियाला देवाने दिलं. बायबल सांगतो तर गलील समुद्राजवळ मासे धरण्यासाठी जाळी टाकत असताना परमेश्वराने पाहिलं. अलीकडच्या जीवनात तुम्ही काय करत आहात हे परमेश्वर पाहत आहे. अलीकडच्या जीवनात तुमचा विश्वास कसा आहे, तुमचं काम कसं आहे, तुमचं जबाबदारी कशी आहे, तुमचं कर्तव्य कसं आहे, तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी कशी आहे, हे अलीकडच्या जीवनात परमेश्वर पाहत आहे. पण पाहत असताना माझ्या देवाच्या नजरेची प्रतीक्षा करा की देवाची नजर माझ्यावरती पडावी, देवाची नजर तुमच्या कुटुंबावरती पडावी, देवाचा हात तुमच्या बरोबर असावा आणि देवाचं पाचारण तुमच्याबरोबर बोलायला सुरुवात करावी. प्रियानो, ज्यावेळेस शिमोनाबरोबर देव बोलायला सुरुवात केलं त्यावेळेस त्याची ओळख मासे धरणारा होता. त्याचं नाव शिमोन असं होतं. पण परमेश्वराने त्याला बोललं, आजपासून तुला शिमोन म्हणणार नाहीये, आजपासून तुला पेत्र म्हटलं जातं. खडक, तुला खडक म्हणून मी उभा केलेला आहे, कारण याच खडकावरती मी माझी मंडळी स्थापन करणार आहे. मी माझ्या मंडळीचं पाया मी तुझ्यावरती घालणार आहे. तू आज मासे धरणार आहेस, उद्या माणसं धरणारा मी तुला बनवेन. का म्हटलं देवाने असं? कारण अलीकडच्या जीवनातून पलीकडं गेल्याशिवाय त्याने साहस केलं नाही. कारण शिमोन भित्र आहे. शिमोनाचा अर्थ भित्र आहे. पण पेत्र उभा राहिला, एक संदेश त्याने दिला. 3000 लोकांची भर मंडळीमध्ये पडली. 3000 लोक एका संदेशाने, एक साक्षीने, देवाच्या वचनाने पलीकडं शिमोन गेला. पण जाण्याच्या अगोदर त्याने काय केलं? आपली जाळी, आपली नाव आणि आपलं गणगोत तिथंच त्या समुद्रापाशी त्याने सोडलं आणि येशूच्या पाठीमागं तो चालू लागला. अलीकडच्या जीवनातून तुम्हाला पलीकडं जायचे तर काही घेऊन जायचं नाही आहे. जे काही आहे तिथंच सोडायचं आहे आणि प्रभूच्या वचनाने तुम्हाला प्रभूच्या पाठीमागं चालायचं आहे. का? कारण प्रभूला तुमचं नावच नाही, तुमची साक्ष, तुमचं शरीर, तुमचं परिवर्तन पलीकडं उपयोगात आणायचं आहे. पण आज हे पलीकडचं परिवर्तन अलीकडं आहे, हे प्रकाशमान का होत नाही? तारण झालं, वचन स्वीकारलं,
बाप्तिस्मा घेतला, पण आमचा प्रभाव का पडत नाही? आमच्या प्रकाशनामध्ये बदल का होत नाही? कारण आम्ही अलीकडल्या जीवनामध्ये आहोत, आम्ही अलीकडच्या परिवर्तनामध्ये आहोत ना, म्हणून ते प्रकाशित होत नाहीये. पलीकडं चला. म्हणून येशूने त्यांना नावेमध्ये बसवलं आणि म्हटलं आपण पलीकडं जाऊ. पलीकडं मोठं परिवर्तन आहे, पलीकडं मोठं सामर्थ्य आहे, पलीकडं काय होतं हे शिष्यांना दाखवण्यासाठी येशूने त्यांना आपल्याबरोबर घेतलं. कारण नंतर गदरेसरातील भूतग्रस्ताला येशूला बरं करायचं होतं. पलीकडं चमत्कार आहे, अलीकडं गुरफटलेली परिस्थिती आहे, बंधनाची परिस्थिती अलीकडं आहे. पलीकडं तुमच्यासाठी आनंद आहे, आरोग्य आहे, शांती आहे आणि देवाचे महत् कृत्य तुमच्यासाठी आहेत. त्याने जाळी सोडली, नाव त्याने सोडली, प्रभूचा शब्द त्याने ऐकला आणि प्रभूच्या पाठीमागं तो चालला. मला सांगू द्या प्रियानो, आज तुमच्या जीवनामध्ये सुद्धा जोपर्यंत तुम्ही अलीकडल्या जीवनातून पलीकडे जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत देवाचं परिवर्तन जे तुमच्यामध्ये झालेलं आहे ते परिवर्तन देव उपयोगात आणत नाही. तिसरा व्यक्ती एस्तेर. आपला जीव धोक्यात घालून एस्तेर राणी जोपर्यंत राजासमोर जात नाही तोपर्यंत आपल्या लोकांचा जीव ती वाचू शकली नाही. राजपद मिळालं कशावरून? तुम्हाला अधिकार मिळाला, तुम्हाला विश्वास मिळाला, तुम्हाला सामर्थ्य मिळालं, तुम्हाला आरोग्य मिळालं, तुम्हाला आनंद मिळाला, तुम्हाला भरभराट मिळाली, तुम्हाला वैभव मिळालं, तुम्हाला समृद्धी मिळाली. कशावरून? अशक्य गोष्टी शक्य झाल्या कशावरून? बायबलमध्ये असं म्हणतं, एस्तेरचं पुस्तक 4 अध्याय वचन 13 पासून 16 पर्यंत जर वाचलं तर बायबलमध्ये असं म्हणतं. तेव्हा एस्तेरचं पुस्तक 4 अध्याय वचन 13 पासून 16 पर्यंत. तेव्हा त्याने त्यांच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस, म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असं तुझ्या मनास वाटून देऊ नको. तू या प्रसंगी गप्प जर राहिलीस तरी पण दुसऱ्या कुठूनही. लक्षात ठेवा, तुम्ही गप्प राहिले, तुमच्या परिवर्तनाकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, तुमच्या विश्वासाकडे लक्ष दिलं नाही, तुमच्या ख्रिस्तीपणाकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, तुमच्या अभिषेकाकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, तुमच्यावरती देवाची झालेले करुणेकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. तुम्ही म्हणले आता माझं तारण झालंय, आता माझा विश्वास मला मिळाला, आता मला काय गरज आहे दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची. लक्षात ठेवा, तुम्ही लक्ष जरी दिलं नाही स्वतःकडं, बायबल सांगतं मी दुसऱ्या कोणाकोणतरी काम करून घेईन. जे अलीकडून पलीकडे दुसरे कोणी गेलेत ना, मी त्यांचा उपयोग करेन. पण तुझं काय? बायबलमध्ये शब्द आहे तुझं काय? कुठूनही मी यहुद्यांची सुटका व उद्धार करून घेईल. होईलच, पण मग तुझ्या व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुमच्या एकट्याचाच नाही बरं का, तुझ्या व तुझ्या बापाच्या घराण्याचा मी नाश करेन. नाश होईल. कारण देवाने तुला निवडलं, देवाने तुला धुळीतून उचललं, अधिपतीच्या पंक्तीला बसवलं. तुझी योग्यता नव्हती की तू राणी व्हावं, तुझी योग्यता नव्हती की तू अधिकारी व्हावा, तुझी योग्यता नव्हती की तुला मोठ्या मान सन्मानाच्या लोकांमध्ये तुझं उठणं बसणं व्हावं, ही तुझी योग्यता नव्हती. पण देवाने तुझी निवड केली, त्यामुळे तुला राजपद मिळालं. देवाने तुझा सन्मान केला, देवाने तुझा आदर केला, देवाने तुझं नाव घेतलं, देवाने तुझी निवड केली, देवाने तुला बोलवलं, देवाने तुला पाहिलं. मग हे सारं देवाने तुझ्यासाठी केलं, मग हे गेलं कुठं? लक्षात ठेवा, आज तुम्ही गप्प बसता,
तुम्ही अनेकांना सुवार्ता सांगणार नाहीत, अनेकांसाठी उपवास करणार नाहीत, अनेकांसाठी प्रार्थना करणार नाहीत, अनेकांसाठी तुमचं वरदान तुम्ही खर्च करणार नाहीत ना, तर याचा अर्थ तुम्ही अलीकडच्या जीवनामध्ये आहात. तुम्ही स्वतःचाच विचार करत आहात, तुम्ही स्वतःपुरता मर्यादित आहात. ही तुमची धार्मिकता स्वतःपुरती मर्यादित आहे. पलीकडे चला. मग एस्तेर राणी काय म्हणते? तुला या असल्याच प्रसंगासाठी तुला या असल्या प्रसंगासाठीच राजपद प्राप्त झाले, राजपद प्राप्त झालं नसेल असं कशावरून? मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की जा शूशन येथील सर्व यहुदी जमवा, शूशन येथील मंडळीतील सर्व धार्मिक लोकांना जमवा, माझ्याकरिता उपवास करा 3 दिवस व 3 रात्र अन्नोदक अन्न सेवन करू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करेन. असल्या स्थितीत नियमाच्या विरोधात मी राजाकडे जाईल. मग मी मेले तरी चालेल. पण देवाने ज्या गोष्टीसाठी माझी निवड केली, मी अलीकडून पलीकडे जावं. कुठं जावं? तिच्या राजमहलातून, तिच्या बेडरूम मधून ती राजाच्या दरबारात जर गेली नसती. दोघांमध्ये काय होता? नियमाचा पडदा होता. राजामध्ये आणि राणीमध्ये. बायबलमध्ये असं म्हणतं, राजाने जोपर्यंत बोलवलं नाही तोपर्यंत त्याच्याकडे कोणी जात नव्हतं. मग राणी असो, राजकुमार असो, पदाधिकारी असो, राजाने बोलवल्याशिवाय कोणी जात नव्हतं. पण हा नियमाचा पडदा, शास्त्र सांगतं, देवाने तिला जाणीव करून दिली. तुला हे राजपद, अधिकारी पद, सन्मानाचं पद, वैभवाचं पद देवाने तुला दिलं तरी कशासाठी? देवाने तुझी निवड केली तरी कशासाठी? देवाने तुला निवडून आणलं तरी कशासाठी? याच्यासाठीच की तू लोकांसाठी मध्यस्थी करावी. मग तिला जाणीव झाली, मी त्या नियमाचा जो पडदा आहे ना, या पडद्याच्या पलीकडे राजाकडे गेल्याशिवाय माझ्या लोकांचा बचाव होणार नाही, माझे लोक वाचणार नाहीत. मग राजाने बोलो किंवा नाही बोलो, मी राजाकडे आत जाईन आणि माझ्या लोकांसाठी मध्यस्थी मी करेन. प्रियानो, अलीकडे तिला आनंद होता, अलीकडे तिला ऐश्वर होतं, अलीकडे तिला नौकर चाकर होते, अलीकडे तिला पाची पक्वानाची मेजवानी होती, अलीकडे तिला सुख होतं, अलीकडे तिला राजपद होतं, अलीकडे तिची ओळख काय होती? राजाची पत्नी म्हणून होती. पण पलीकडे काय होतं? देवाची सेविका म्हणून होती. पाचारण तिच्यासाठी होतं, वाचवणारी ती होती, मध्यस्थी करणारी ती होती, देवाची मुलगी म्हणून ती उभा राहिली होती. म्हणून देवाने तिला पलीकडे जाण्यासाठी निवडलं, कारण तू गेल्याशिवाय माझ्या लोकांना मी वाचवणार नाही. लक्षात ठेवा, अलीकडच्या पदाहून थोडं जरा खाली उतरा, पलीकडं पहा. अलीकडच्या पेक्षा मोठा सन्मान पलीकडं आहे. अलीकडच्या पेक्षा पहिलं मोठं काम त्या ठिकाणी आहे, मोठी इज्जत आहे, मोठा सन्मान आहे. आणि त्यासाठी माझ्या देवाने तुमची निवड केली माझ्या प्रियानो. म्हणजे अलीकडच्या जीवनातून पलीकडच्या जीवनामध्ये चला. आणि चालत असताना स्वतःचा विचार करू नका, मी मेले तरी चालन, मी संपले तरी चालन, मी खर्च झाले तरी चालन, मला अस्तित्व नसलं तरी चालन, पण माझा देव मला पलीकडे घेऊन जाईन आणि तिथं देव माझा उपयोग करेन. तुम्ही स्वतः जर पलीकडे चाललात ना, तुमचा उपयोग होणार नाही. देवाने घेऊन चाललं पाहिजे. देवाने तुमची निवड जर केली ना, स्वतःचा विचार करू नका, देव तुमच्या बरोबर ती आहे. आणि चौथा व्यक्ती आहे प्रेषित पौल. बायबल सांगतं, ख्रिस्त कळण्यासाठी शौलाला आपला जुना मार्ग दिमिश्काच्या रस्त्यावरती घेऊन सोडावा लागला, जेणेकरून शौलाला एक नवी ओळख मिळाली. त्याचं नाव चेंज झालं, तो शौलाचा पौल झाला. त्याला ख्रिस्त कळण्यासाठी, ख्रिस्त शिकण्यासाठी
जगाच्या पाठीवरचा पहिला PhD करणारा व्यक्ती पाऊल आहे. गमालियाच्या हाताखाली PhD आणि यहुदी चालीरीतीचं कडकडीत शिक्षण मिळालेला हा पाऊल ज्यावेळेस दिमिश्काच्या रस्त्यावरती चालला असताना, त्या ठिकाणच्या ख्रिस्ती लोकांना छळण्यासाठी चालला असताना, माझा देव त्याच्याशी बोलला. आवेशी आहात तुम्ही, तुमच्यामध्ये ज्ञान ठासून भरलेलं आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहात, संस्काराने तुम्ही भरलेले आहात, पण परमेश्वराने बोलणं बंद केलंय. आवेश तुमच्यामध्ये खूप आहे, जिद्द तुमच्यामध्ये खूप आहे, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द तुमच्यात आहे, पण देवाने बोलणं बंद केलं. दिमिश्काच्या रस्त्यावरती या, अशा रस्त्यावरती या ज्या ठिकाणी येशूला तुमच्याशी बोलायचं आहे, येशूला तुमचं जुनं जीवन काढायचं आहे, येशूला तुमचं जुनी ओळख काढायची, येशूला तुमचं पद किंवा तुमचं स्टेटस बदलून टाकायचं आहे आणि देवाचा सेवक या नात्याने एक मोठी क्रांती देवाला तुमच्याद्वारे करायची आहे. बायबल सांगतं, प्रेषितांची कृत्य 9वा अध्याय वचन 3 पासून 6 पर्यंत जर वाचलं तर पौल त्या ठिकाणी काय करत आहे, आपली साक्ष सांगत आहे की देव माझ्याबरोबर कसा बोलला. अद्भुत आहे माझ्या प्रियानो. या प्रेषितांच्या 9व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनापासून 6व्या वचनापर्यंत जर पाहिलं तर शाऊलाचा पौल कसा झाला हे देवाने जर एक कठीण आणि एक हट्टी माणसाला जर देव अलीकडून पलीकडे घेऊन जर एक नवी ओळख देऊ शकतो, तर प्रियानो तुमचं काय अस्तित्व आहे जगामध्ये, तुमचं काय स्टेटस आहे जगामध्ये, तुमचा काय सन्मान आहे जगामध्ये. लोक शाऊलाला भीत होते, पण लोकांनी पौलाला पाहिलं तर त्यांनी ख्रिस्त पाहिला. एकीकडं जग शाऊलाला भीत होतं, पण एकीकडं लोकांनी पौल पाहण्याची आशा धरली. आम्हाला ख्रिस्त पाहायचा आहे, आम्हाला ख्रिस्त ऐकायचा आहे, आम्हाला ख्रिस्त अनुभव करायचा आहे, आम्हाला ख्रिस्त मिळवायचा आहे. हे पौलाला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उठली, कारण पौलामध्ये ख्रिस्त होता. आज तुमच्यामध्ये कोण आहे? तुम्ही अलीकडं आहात ना? येशू तुम्हाला घेऊन पलीकडं चाललेला आहे. आज वर्षानुवर्ष झालं येशू तुम्हाला रोज बोलत आहे, या अलीकडच्या अस्तित्वातून पलीकडच्या अस्तित्वामध्ये चला, म्हणजे परिवर्तन प्रकाशित होईल. हे जेवढे लोक मी तुम्हाला सांगितले ना, अब्राहम मी तुम्हाला सांगितला, तो अलीकडच्या मूर्तिपूजा देशामध्ये होता, पण पलीकडे आल्यानंतर त्याला कोण म्हटलं? देवाचा मित्र म्हटलं. अब्राहमाला काय म्हटलं? देवाचा मित्र. तसा मित्र मित्रांशी स्नेहभावाने आणि मनातील गुप्त गोष्टी बोलतो, तसा देव अब्राहमाबरोबर बोलू लागला. दुसरा व्यक्ती पेत्र. या पेत्राबरोबर ती देवाने एक दृष्टांत बांधला, एक स्वर्गीय नातं तयार केलं. तू मासे धरणार आहेस ना, आज तू जाळी सोड आणि माझं वचन तुझ्या तोंडामध्ये घे, तुझं जुनं कपडे तू उतरव, माझं सामर्थ्य तुझ्यामध्ये तू घे आणि मग बघ मी तुला माणसं धरणारा कसा बनवतो. तू भित्र आहेस ना, मी तुला खंबीर बनवणारा परमेश्वर आहे. तिसरी गोष्ट, ती एस्तेर राणी, जिची अस्तित्वाची कहाणी फार अवघड आहे. प्रभूने तिला शून्यातून धाडसी नेतृत्व करण्याची संधी परमेश्वराने तिला दिली आणि तिच्या समर्पणामुळं यहुदी लोक वाचले. माझ्या प्रियानो, चौथा व्यक्ती, शाऊलाचा पौल कसा झाला? काय तुम्हाला व्हायचं आहे का? जुन्या जीवनातून नव्या जीवनात यायचं आहे का? अलीकडून पलीकडं चला. येशूच्या नावेमध्ये आहात, येशूच्या चर्चमध्ये आहात, येशूच्या वचनामध्ये आहात, येशूच्या सामर्थ्यामध्ये आहात, येशूच्या दर्शनामध्ये आहात ना, तर पलीकडं चालायचा तयारी ठेवा. पलीकडं चला. तुमच्यासाठी मोठी क्रांती वाट पाहत आहे, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी स्वर्गाची तुमची वाट पाहत आहे. तुम्ही पलीकडं आल्याशिवाय देव तुमचा उपयोग करणार नाही. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो, स्वतःला पलीकडं घेऊन चला, म्हणजे माझा देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करून देव तुम्हाला उपयोगात आणो. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.